सर्वांनी मला एकदा कमेंट करून सांगा, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय? सर्वांनी एकदा कमेंट करा, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येत आहे का? आवाज जर क्लिअर येत असेल तर सर्वांच्या कमेंट्स मला येणं अपेक्षित आहे, जेणेकरून मला पुढं जे आहे पुढचा आपला कंटेंट त्या ठिकाणी सुरू करता येईल। सर्वांच्या कमेंट्स येऊ द्या। आवाज क्लिअर आहे माझा? आवाज जर क्लिअर असेल तर लगेच त्या ठिकाणी फास्टमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो। ठीक आहे, चलो आवाज सर्वांना क्लिअर आहे। पर चला आता 2 मिनटं काय करा बघा, सर्वांनी माझ्या बोलण्याकडे थोडंसं जरा लक्ष द्या। आजच्या भागामध्ये आपण थोडंसं एक वेगळ्या मुद्द्यावरती इथं बोलणार आहोत। सरळ पहिला एक पॉईंट लक्षात ठेवा। चला बघा, पाठीमागच्या तासामध्ये मी तुम्हाला बंगालचा जो पहिला गव्हर्नर आहे बघा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आपण ज्याला म्हणूया, आणि ती व्यक्ती आहे कोण बघा, या ठिकाणी वॉरन हेस्टिंग। या वॉरन हेस्टिंगबद्दल आपण पाठीमागच्या तासामध्ये बरीचशी या ठिकाणी चर्चा केलेली आहे। ओके, मग त्याच्या प्रशासकीय सुधारणा असतील किंवा बाकी इतर त्याच्या कालखंडामध्ये झालेल्या इतर ज्या काही सुधारणा आहेत आपण त्याच्याबद्दल पाठीमागच्या तासामध्ये या ठिकाणी बोललेलो आहोत। आज आपण थोडंसं पुढं जाऊ बघा। आता मी तुम्हाला हेस्टिंगबद्दल पाठीमागं बोललेलो आहे। आजच्या कालखंडामध्ये आपल्याला काय करायचं बघा, हेस्टिंगच्या कालखंडामध्ये कायदा झालेला आहे, एक कायदा संमत केलेला आहे, त्या कायद्याबद्दल आपण बोलूया। म्हणजे इथं आपण जर पाहिलं बघा, तर हा जो वॉरन हेस्टिंग आहे, या वॉरन हेस्टिंगचा आपण जर या ठिकाणी जर कालखंड जर पाहिला तर बघा, वॉरन हेस्टिंगचा एकूण कालखंड मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं। त्याचा एकूण जो कालखंड आहे तो कालखंड या ठिकाणी लक्षात ठेवायला किती बघा, 1772 ते 1700 किती बघा त्या ठिकाणी 85 हा या वॉरन हेस्टिंगचा काय त्या ठिकाणी एकूण कालखंड आहे। ओके, मग त्याच्या काळामध्ये काय काय झालंय, त्यांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या वगैरे, प्रशासकीय असेल किंवा जमीन महसुला संदर्भातल्या काही सुधारणा आहेत, अशा बऱ्याचशा आपण पाठीमागच्या तासामध्ये या ठिकाणी त्यांचा अभ्यास केला। आता एक महत्त्वाचा कायदा जो आहे बघा, तो कायदा या हेस्टिंगच्या कालखंडामध्ये काय झाला बघा, संमत केलेला आहे, आणि तो कायदा या ठिकाणी लक्षात ठेवत चला 1700 काय बघा त्या ठिकाणी 84चा कायदा। काय बोललो मी, 1784चा कायदा। आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याचदा ह्या कायद्यांच्या नावावरती प्रश्न आहेत बघा। मग आता जर तुम्ही ह्या 1784च्या कायद्याबद्दल जर बोलले तर त्यावेळेस ब्रिटनचे पंतप्रधान आहेत बघा विल्यम पिट्स नावाचे, काय बघा, विल्यम पिट्स, आणि म्हणून त्या कायद्याला आपल्याला एक नाव द्यायचं बघा त्या ठिकाणी पिट्सचा कायदा। आणि हा कायदा आपण जर कधी संमत केलाय तर तो वर्ष कन्फर्म लक्षात ठेवचला बघा, काय त्या ठिकाणी 1784 हे वर्ष। मग आता या कायद्याने नेमकं काय काय बदल केले, त्या बदलाबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। बघा, पहिला बदल केलाय त्या ठिकाणी ब्रिटनमध्ये। कुठे केला बघा, ब्रिटन। मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की या ब्रिटनमध्ये कंपनी जी आहे बघा, जिचं नाव लक्षात ठेवचला EIC कंपनी आपण तिला म्हणतोय। या EIC कंपनीचे 2 बोर्ड होते, त्यापैकी पहिलं बोर्ड कोणतं आहे बघा, BOD नावाचं, आणि सेकंड त्या ठिकाणी बोर्ड कोणतं होतं बघा, BOP नावाचं। आता आपल्याला BOD किंवा BOP, आता BOP बद्दल मी तुम्हाला आता काही बोलणार नाहीये, कारण की त्या बोर्डचं एवढं काम नाहीये। आता आपण बोलू बघा त्या ठिकाणी BOD बद्दल। आता ह्या BODचं कार्य काय होतं बघा, एक 2 मिनिटं लक्ष द्या। याचं कार्य असं आहे, म्हणजे BOD मार्फत त्या ठिकाणी 2 प्रकारचे कार्य केले जायचे बघा। किती प्रकारचे? 2। त्यातलं पहिलं कार्य आहे बघा, ज्या कार्याचं नाव लक्षात ठेवचला आपण ज्याला व्यापारी कार्य म्हणूया, आणि सेकंड कार्य आहे ते म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी, राजकीय कार्य। आता राजकीय कार्य कशाला म्हणायचं, 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे इथे लक्ष द्या। महत्त्वाची संकल्पना आहे, बऱ्याचदा आपल्याला एक्झाममध्ये ह्या कंटेंटवरती प्रश्न विचारलेला आहे बघा। मग राजकीय कार्यामध्ये आपण जर पाहिलं बघा, तर काम कोणतं होतं ह्या BODचं पूर्वी 1784च्या अगोदर तुम्हाला बोलतोय मी, 84च्या अगोदर। मग काम काय होतं बघा, भारतामध्ये विविध जे अधिकारी आहेत, काय बोललो बघा, भारतामध्ये जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांची काय करणं बघा त्या ठिकाणी, निवड करणं, आणि निवड केलेल्या अधिकाऱ्यांना भारतामध्ये या ठिकाणी काय करणं बघा, नियुक्त करणं, हे काम कोणाचं आहे त्या ठिकाणी, ह्या BODचं आहे। हे दोन्ही काम सुरुवातीला या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टर, म्हणजे हे बोर्ड करायचं बघा, BOD नावाचं। पण आता झालं काय बघा, मी तुम्हाला सांगितले की वॉरन हेस्टिंग जो आहे किंवा त्याच्या अगोदर होऊन गेलेल्या त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह आहे, यांनी भारतामध्ये खूप अन्यायकारक त्या ठिकाणी पद्धतीने काय केलं बघा, प्रशासन चालवलं। आता मुद्दा असा होता, म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवतो, ह्या BODच्या मार्फत त्या ठिकाणी काय व्हायचे माहिती आहे का, भारतात अधिकारी वगैरे यायचे।
आणि या अधिकाऱ्यांनी काय केलं बघा, एवढं करप्शन सुरू केलं भारतामध्ये, आपण कल्पनाही करू शकत नाही आहे. म्हणजे ब्रिटनमधल्या युवकांचं एक स्वप्न होतं बघा, ब्रिटनमधल्या युवकांचं, की जर मला श्रीमंत व्हायचं आहे तर मला भारतात जायचं आहे. आणि मग ते लोक काय करायचे बघा, ही जी BOD हे जे बोर्ड आहे, मग या बोर्डामध्ये जे लोक आहेत बघा, त्या लोकांशी त्या ठिकाणी जवळीक साधायचे. आणि BOD मधले पण लोक काय करायचे बघा, आपल्या जवळच्या लोकांना त्या ठिकाणी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी म्हणून पाठवायचे. परंतु त्यामुळे कंपनीचं जे आहे या ठिकाणी नुकसान व्हायचं. कंपनीचं नुकसान का व्हायचं, कारण की अधिकारी भारतामध्ये भयंकर स्वरूपात त्या ठिकाणी करप्शन करायचे. मग आता करप्शन केल्यामुळे काय झालं बघा, भारतामध्ये पण पूर्णपणे प्रशासन कोलॅप्स झालं आणि याच्यामध्ये हस्तक्षेप केला बघा आता ब्रिटनच्या पार्लमेंटने. आता या पार्लमेंटने काय केलं बघा, लक्षात ठेवा, हे 2 बोर्ड कुणाचे आहेत, खाजगी कंपनीचे आहेत. मग आता काय केलं बघा, ह्या ब्रिटनच्या पार्लमेंटने एक नवीन बोर्ड निर्माण केलं. एक नवीन बोर्ड काय केलं बघा, त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याला नाव दिलं BOC, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. काय बोललो मी, BOC म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल, ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये नियंत्रण मंडळ असं म्हणूया. काय बोललो बघा, नियंत्रण मंडळ. म्हणजे 1784च्या कायद्याने काय झालंय, या ठिकाणी ब्रिटनमध्ये नियंत्रण मंडळ जे आहे ते नियंत्रण मंडळ काय झालं बघा, तिथं स्थापन केलंय. मग आता या नियंत्रण मंडळाचं काम काय होतं, लक्षात ठेवायचं, किंवा BOCचं काम काय होतं. आता BOC मला सांगा, बोर्ड जे आहे हे कंपनीचं आहे का, नाहीये. हे बोर्ड आहे बघा, सरकारी बोर्ड आहे, म्हणजे पार्लमेंटचं बोर्ड आहे. मग ह्या बोर्डचं काम काय बघा, भारतामध्ये जे अधिकारी किंवा जे कर्मचारी पाठवले जात आहे, आता मला सांगा, ह्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची निवड कोण करते, BOD. बरं, निवड केलेल्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी त्यांना नियुक्ती कोण देते, ते पण त्या ठिकाणी BOD देते. मग काय व्हायचं माहिती आहे का, आता भारतामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं, चांगल्या प्रकारचा अधिकारी जावा आणि तो अधिकारी त्या ठिकाणी कंपनीच्या जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे त्या कंपनीच्या जवळचा नसावा, तो सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी जावा. म्हणून काय केलं बघा, ह्या BODकडं एक काम दिलं. आता BOD काय करते बघा, भारतामध्ये ज्या व्यक्तीला अधिकारी म्हणून पाठवायचंय तर त्या अधिकाऱ्याची निवड करते आणि निवड केलेल्या अधिकाऱ्यांची जी नावं आहेत ही नावं त्या ठिकाणी कोणाकडे देते बघा, BODकडे देते. आणि मग BOD त्यांना काय करतं बघा, त्या ठिकाणी इथं भारतामध्ये नियुक्त करत आहे. म्हणजे सरळ सरळ इथे एक शब्द मी आता वापरू शकतो की 1784च्या कायद्याने काय केलं बघा, ही जी कंपनी आहे कंपनीचं व्यापारी कामकाज आणि कंपनीचं काय बघा त्या ठिकाणी राजकीय जे कामकाज आहे. आता पूर्वी हे दोन्ही कामं कोण करायचे, BOD करायचं. आता तसं नाहीये. आता अधिकारी निवडण्याचं काम कोण करते, BOC करते. हां, त्यांना निवडलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्ती मात्र BOD देते. पण हे व्यापारी कामकाज आणि हे जे राजकीय कामकाज आहे बघा, याच्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी काय केलंय, विभागणी केलेली आहे. कोणत्या कायद्याने, 1784च्या पिट्स कायद्याने. तुम्हाला कधी कधी असा प्रश्न येतो, 2 प्रश्न आहेत, ते 2 प्रश्न लक्षात ठेवा. चला, ब्रिटनमध्ये खालीलपैकी कोणत्या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा नियंत्रण मंडळ स्थापन केलं गेलं, तर लक्षात ठेवा कोणता कायदा बघा, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट कायदा. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या कायद्याने ब्रिटनमध्ये व्यापारी कामकाज आणि राजकीय कामकाज यांच्यामध्ये स्पष्ट भेदभाव केला गेला किंवा त्यांच्यामध्ये स्पष्ट त्यांच्या कामामध्ये विभागणी केली गेली, तर कोणता कायदा लक्षात ठेवा, 1784चा कायदा. ओके, आता थोडंसं या पुढं. हा झाला ब्रिटन बदल कुठला बघा त्या ठिकाणी, ब्रिटनमधला. आता मी तुम्हाला थोडक्यात भारतामधला बदल सांगतो. भारतामध्ये काय केलंय बघा, भारतामध्ये या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचा एक बदल केलेला आहे. काय बोलतो, थोडंसं माझ्या बोलण्याकडे आता इथं खूप किचकट तुम्हाला मुद्दा मी सांगणार, खूप किचकट मुद्दा. 2 मिनिटं, पण हा मुद्दा समजून घेण्याच्या अगोदर 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की बघा ही पदं कशी आहेत. त्यातलं पहिलं पद आहे बघा, बंगालचा काय बघा या ठिकाणी गव्हर्नर, हे पहिलं पद आहे. बंगालचा कोणत्या ठिकाणी, गव्हर्नर. त्यानंतर दुसरं पद कोणतं आहे मला सांगा, त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल, हे त्या ठिकाणी काय बघा दुसरं पद आहे. त्यानंतर तिसरं पद कोणतं आहे मला सांगा, तर ते पद आहे या ठिकाणी भारताचा काय बघा, गव्हर्नर जनरल. आता मी तुम्हाला फक्त इथपर्यंतच बोलतो. मग आता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर आहे कोण बघा, रॉबर्ट क्लाइव्ह. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे आता लक्ष द्या. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण आहे या ठिकाणी, रॉबर्ट क्लाइव्ह. नंतर पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे, तर त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, वॉरन हेस्टिंग आहे. काय बोललं बघा, वॉरन हेस्टिंग. आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे, तर त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, विल्यम बेंटिंग. हे आता हे सगळ्यांना माहिती आहे, तुमच्यापैकी सगळ्यांना माहीत असेल आणि आपण हेच आतापर्यंत लक्षात ठेवलंय. परंतु आता या 1784च्या कायद्याने जो बदल झालाय आणि त्या बदलावरतीच तुम्हाला प्रश्न येतात, आता कसा लक्षात ठेवायचा, बदल कसा झालाय. पूर्वी काय व्हायचं माहितीये का, कंपनीने भारतामध्ये जिंकलेला जो प्रदेश आहे, कंपनीने भारतामध्ये जिंकलेला जो प्रदेश आहे
या प्रदेशाला ही कंपनी काय म्हणायची बघा, डायरेक्ट म्हणायची सरळ ब्रिटिश प्रदेश म्हणायची. काय बोललो बघा त्या ठिकाणी, ब्रिटिश प्रदेश. पण आता झालंय काय, या कायद्याने 1784च्या कायद्याने जो प्रदेश कंपनीने भारतामध्ये जिंकलेला आहे त्या प्रदेशाच्या अगोदर एक नाव लावायला सुरुवात केली आणि ते नाव आहे बघा त्या ठिकाणी हिंदुस्तान. काय बोललो मी त्या ठिकाणी, हिंदुस्तान. हिंदुस्तान, हिंदुस्तान ब्रिटिश प्रदेश. समजलं काय बोललो मी? म्हणजे सरळ सरळ एक पहिला भाग लक्षात ठेव चला. किंवा इथं आपण असंही बोलू शकतो, इथं आपण असंही बोलू शकतो बघा, पूर्वी त्या ठिकाणी कंपनी काय करायची, म्हणजे कधी कधी असं येतं किंवा कधी कधी उलटं पण येतं, त्यामुळे तुम्हाला दोन्ही पण या ठिकाणी सांगतो मी. कधी कधी कंपनी काय करायची माहिती आहे का, इथं असं नाव लिहायची बघा भारतीय प्रदेश किंवा इथं हिंदुस्तान प्रदेश असं नाव लिहायची बघा. म्हणजे जो प्रदेश त्या ठिकाणी कंपनीनं भारतामध्ये जिंकलेला आहे त्या प्रदेशाला नाव दिलं जायचं बघा हिंदुस्तान प्रदेश. पण आता या कायद्याने काय केलं बघा, कंपनीनं एक नाव लावायला सुरुवात केली आणि ते नाव लक्षात ठेव चला, ब्रिटिश हिंदुस्तानचा प्रदेश. काय बोललो मी, ब्रिटिश हिंदुस्तानचा प्रदेश. आता मला सांगा हे कोणत्या कायद्याने केले असं नाव लावायला सुरुवात, 1784च्या कायद्याने. आणि मग यावेळेस बंगालचा गव्हर्नर जनरल कोण आहे, वॉरन हेस्टिंग. मग आता तो जर बंगालचा गव्हर्नर जनरल आहे आणि त्याच्या कालखंडामध्ये कंपनीने भारतामध्ये जिंकलेल्या प्रदेशाला ब्रिटिश हिंदुस्तानचा प्रदेश असं बोलले गेले, याचा अर्थ लक्षात ठेव चला, ब्रिटिश हिंदुस्तानच्या प्रदेशाचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झालाय, तो झालाय बघा त्या ठिकाणी सरळ हा वॉरन हेस्टिंग झालेला आहे. काय बोललोय, वॉरन हेस्टिंग. मग तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो, प्रश्न बघा कसा आहे इथं लक्षात ठेव चला. चौथा एक पद आता इथं आपण निर्माण करूया आणि चौथं तुमचं पद आहे बघा ब्रिटिश हिंदुस्तानचा. काय बोललोय त्या ठिकाणी, ब्रिटिश हिंदुस्तानचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता, पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर आपला आन्सर पाहिजे बघा, तर तो आहे त्या ठिकाणी वॉरन हेस्टिंग. हा ब्रिटिश हिंदुस्तानचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. समजलं काय बोललो मी? म्हणजे अशा टाईपचे जर प्रश्न आले तर तेही त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर आहे बघा रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे बघा वॉरन हेस्टिंग, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे बघा त्या ठिकाणी विल्यम बेंटिंग, आणि ब्रिटिश हिंदुस्तानचा पहिला गव्हर्नर जनरल आहे बघा या ठिकाणी वॉरन हेस्टिंग. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. एवढ्या सर्व घटना या हेस्टिंगच्या कालखंडामधल्या आहेत, त्या काय करा बघा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आता थोडंसं यापुढं बघा काय सांगितलंय. आता या ठिकाणी त्या वॉरन हेस्टिंगच्या नंतर दुसरा जो व्यक्ती आला बघा, त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेव चला, लॉर्ड कॉर्नवॉलिस. काय बोललो मी त्या ठिकाणी, लॉर्ड कॉर्नवॉलिस. आणि त्याचा कालखंड आहे 1796 ते 1786 ते किती बघा त्या ठिकाणी 1793, 86 ते 93 हा त्याचा कालखंड आहे. पहिला तर एक भाग लक्षात ठेव चला. मग आता या लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कालखंडामध्ये नेमकं काय काय घडले आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. मग कॉर्नवॉलिसने या ठिकाणी प्रशासकीय सुधारणा काय काय केल्या किंवा त्याचं प्रशासकीय कार्य कोणतं कोणतं आहे आपण त्याच्याबद्दल एकदा बोलूया. कॉर्नवॉलिसचं प्रशासकीय कार्य. त्याच्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा तर या कॉर्नवॉलिसने लक्षात ठेव चला इथं जमीन महसूल जे आहे, ओके, म्हणजे इथं त्याचं जमीन महसुली कार्य नेमकं कोणतं आहे आपल्याला त्याच्याबद्दलही या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. जमीन महसुली कार्याच्या नंतर या कॉर्नवॉलिसने लक्षात ठेव चला नेमकं या ठिकाणी न्यायिक कार्य कोणतं केले हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि न्यायिक कार्याच्या नंतर कॉर्नवॉलिसने या ठिकाणी फौजदारी कार्य कोणते केले हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे एवढे तुम्हाला त्या कॉर्नवॉलिसचे काम आहे भारतातलं कार्य, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय केले आपण त्याच्याबद्दल थोडक्यात त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा त्यांनी काय केलंय. मग प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांनी काय केलं बघा सरळ. आता एक सांगा, त्या हेस्टिंगनं काय केलं होतं, वॉरन हेस्टिंगने जे कंपनीमध्ये काम करणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांचे पगार कमी केले होते, यांचे पगार त्या ठिकाणी कमी केले होते. पण आता कॉर्नवॉलिसचं मत असं आहे कर्मचाऱ्यांचे किंवा अधिकाऱ्याचे आपण जर पगार जर कमी केले तर हे लोक त्या ठिकाणी काय करतात बघा, भ्रष्टाचार जास्त करताय. मग यांनी पहिलं काम हे केलं, कर्मचारी किंवा अधिकारी जे आहेत बघा या अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी काय केलेले पगार जे आहेत हे पगार त्या ठिकाणी वाढवले. हा एक भाग त्या ठिकाणी लक्षात ठेवला. दुसरा मुद्दा यांनी काय केलं बघा, प्रशासनाचं युरोपीयकरण केलंय. काय बोलू तुम्हाला मी, प्रशासनाचे युरोपीयकरण. प्रशासनाचे काय बघा, युरोपीयकरण. हा शब्द मात्र त्या ठिकाणी युरोपीयकरण थोडक्यात 2 मिनिटं लक्ष द्या. हे प्रशासनाचं युरोपीयकरण करणे म्हणजे नेमकं काय करणं, तो एक वेगळा भाग आहे. म्हणजे प्रशासनाचं युरोपीयकरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं बघा. आता या ठिकाणी प्रशासनामध्ये यापूर्वी काय व्हायचं माहिती आहे का, भारतीय लोकांचा भरणा जास्त होता त्या कंपनीच्या कामकाजामध्ये.
परंतु काय झालं बघा, आता हे सरळ त्या ठिकाणी भरपूर करप्शन झालं. मग आता या कॉर्नवॉलिसचं मत असं आहे की आपण प्रशासनामध्ये भारतीय लोकांना प्रवेश दिल्यामुळं या ठिकाणी काय झालं बघा, भरपूर स्वरूपामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. मग यांनी काय केलं बघा, प्रशासनामध्ये मॅक्झिमम त्या ठिकाणी युरोपियन लोकांचे पदं भरले, युरोपियन लोकांचे पदं भरले. भारतीय लोकांना या ठिकाणी प्रशासनापासून काय केलं बघा, त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. म्हणजे प्रशासनामध्ये मॅक्झिमम युरोपियन लोकांचे पदं भरणं म्हणजे काय करणं बघा, त्या ठिकाणी प्रशासनाचं युरोपीयकरण करणं. आणि आतापर्यंत प्रशासनाचं युरोपीयकरण एकाच व्यक्तीने केले आणि त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायला काय बघा, त्या ठिकाणी कॉर्नवॉलिस यांनी काय केलं बघा, प्रशासनाचं युरोपीयकरण केलेलं आहे. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला इथं माहीत असणं आवश्यक आहे बघा. आता त्याच्या या त्या ठिकाणी जमीन महसुली कार्यामध्ये मी तुम्हाला पाठीमागं आत्ता बोललोय की बघा, याच्या पूर्वीचा गव्हर्नर जनरल कोण होता बघा, वॉरन हेस्टिंग. त्यांनी काय केलं, बंगालमध्ये त्या ठिकाणी बोली पद्धती किंवा लिलाव पद्धती सुरू केली होती, बरोबर आहे का नाही. मग आता बोली किंवा लिलाव पद्धतीमुळे काय झालं बघा, एक तर म्हणजे कंपनीचा जो महसूल आहे तो कन्फर्म नाही आहे. मग आता मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की त्या वॉरन हेस्टिंगनं काय केलं होतं बघा, BOR नावाचं एक बोर्ड तयार केलं होतं. BOR म्हणजे बोर्ड ऑफ रेव्हेन्यू, ज्याला तुम्ही महसूल विभाग म्हणता बघा. हे बोर्ड ऑलरेडी तयार केलं होतं कोणी, त्या वॉरन हेस्टिंगने. मग आता भारतामध्ये विशेष करून त्या ठिकाणी बंगालमध्ये कोणती नवीन जमीन महसूल पद्धती लागू करता येईल का, आणि ही जमीन महसूल पद्धती लागू केल्यामुळं कंपनी आणि त्या ठिकाणी जे काही शेतकरी वगैरे आहेत यांचं उत्पन्न कन्फर्म झालं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं बघा, ह्या BOR जे आहे याचं अध्यक्षपद एका व्यक्तीला दिलं आणि त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, सर जॉन शोर. काय बोललो बघा त्या ठिकाणी, सर जॉन शोर. आणि याला सांगितलं की बंगालमध्ये या ठिकाणी वेगळी जमीन महसूल पद्धती काय करा बघा, सुरू करण्याचा आपण प्रयत्न करूया. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बघा. यापूर्वीचा जो गव्हर्नर होता त्याचं नाव तुम्हाला मगाशी सांगितलं काय बघा, हा आहे बघा वॉरन हेस्टिंग. आणि या हेस्टिंगनं काय केलं बघा, बंगालमध्ये बोली जी पद्धती आहे, बोली पद्धती जिला आपण त्या ठिकाणी लिलाव पद्धती म्हणतो, ही काय केली बघा त्या ठिकाणी सुरू केली होती, बोली किंवा लिलाव पद्धती. आणि या बोली किंवा लिलाव पद्धतीमध्ये मला सांगा, आता जमिनीचे मालक कोण झाले होते किंवा जमिनी कोणाकडे गेल्या होत्या, ह्या गेल्या बघा सर्व त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरकडे म्हणजे कंत्राटदाराकडे, बरोबर आहे का नाही. परंतु बंगालमध्ये सगळ्यात मोठा एक वर्ग आहे आणि त्या वर्गाचं नाव लक्षात ठेवा बघा, जमीनदार वर्ग. काय बोललो बघा, जमीनदार. आता कंपनीला वाटलं की जर जमीनदारांचा आपल्याला जर भारतामध्ये सपोर्ट नाही मिळाला तर आपलं भारतामध्ये जास्त काळ इथं निभाव लागणार नाहीये आणि ह्या मुठभर कंत्राटदारांना खुश करून आपलं त्या ठिकाणी बिलकुल चांगलं होणार नाहीये. मग आपण काय करू बघा, जमीनदारांना खुश करण्याचा प्रयत्न करूया. आता ह्या लिलाव पद्धतीमध्ये मला सांगा, जमिनी कोणाकडे होत्या, कॉन्ट्रॅक्टरकडे. आणि कॉन्ट्रॅक्टरकडे जमिनी गेल्यामुळे काय झालं बघा, हे जमीनदार वर्ग बंगालमधला नाराज झाला. काय झाला, बंगालमधला नाराज झाला. हा झाला पहिला भाग. दुसरा मुद्दा असा आहे की या लिलाव पद्धतीमध्ये मला सांगा, प्रत्येक जिल्ह्याचा महसूल कन्फर्म आहे का, नाहीये. कारण की प्रत्येक जिल्ह्याची बोली वेगवेगळी लागते, बरोबर आहे का नाही. प्रत्येक जिल्ह्याची बोली त्या ठिकाणी वेगवेगळी आहे. मग एखाद्या जिल्ह्याची बोली कमी आहे, एखाद्याची जास्त आहे, बरोबर आहे का नाही. आणि त्यामुळे काय झालं बघा, कंपनीचा महसूल तो कन्फर्म नाहीये. पण आता झालं काय बघा, मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर या BOR अध्यक्ष कोण आहे बघा त्या ठिकाणी, सर जॉन शोर यांनी एक सांगितलं, यांनी एक नवीन प्रयोग केला. आणि तो प्रयोग असा आहे, त्यांनी काय सांगितलं बघा, आपण एक काम करू, बंगालमधल्या ज्या जमिनी आहेत, काय बोललो बघा, बंगालमधल्या जमिनी ह्या 10 वर्षासाठी, किती बोललो त्या ठिकाणी, 10 वर्षांसाठी कोणाला द्यायच्या बघा, ह्या द्यायच्या त्या ठिकाणी जमीनदारांना. काय बोलते माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, कोणाला द्यायच्या बघा, जमीनदारांना. पण 10 वर्षासाठी ह्या त्यांना जमीनदारांना दिल्यानंतर काय करायचं बघा, इथं जमीन महसूल जो आहे तो त्या ठिकाणी वाटून कसा घ्यायचा. आता वरती त्या ठिकाणी सरळ सरकार आहे, ओके. आता पहिला भाग सर्वात शेवटी त्या ठिकाणी कोण आहे बघा, इथं शेतकरी आहे. आणि आता जमिनी आपण कोणाला देतोय मधल्या भागामध्ये, ह्या जमिनी आपण त्या ठिकाणी देतोय बघा जमीनदारांना, बरोबर आहे का नाही. म्हणजे इथं आपल्याला अशी सिस्टम सुरू करायची आहे की सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका कोणाची पाहिजे बघा, जमीनदारांची पाहिजे. आणि मग हे जमीनदार काय करतील, या शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करतील. गोळा केलेल्या एकूण महसुलापैकी 89% महसूल हा सरकारमध्ये जमा करतील आणि 11% महसूल हे स्वतःजवळ ठेवतील. म्हणजे आपला महसूल काय झाला, कन्फर्म झाला. समजलं मी. जमीनदारांनी किती महसूल गोळा करू द्या, त्या गोळा केलेल्या महसुलापैकी 89% आपल्याकडे यायला लागलाय. समजलंय. मग आता ही सिस्टम जी सुरू केली बघा त्यांनी, या सिस्टमला एक नाव दिलं आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवचला, दशवार्षिक बंदोबस्त पद्धती. काय बोललो मी, दशवार्षिक काय बघा या ठिकाणी बंदोबस्त पद्धती जी आहे
हे नाव काय केलं बघा या ठिकाणी या सिस्टमला दिलं आणि सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया की ही सिस्टम जी आहे इथं नाव देतो बघा मी दशवार्षिक काय बघा त्या ठिकाणी बंदोबस्त पद्धती, दशवार्षिक बंदोबस्त पद्धती हे नाव त्या ठिकाणी या सिस्टमला दिलं आणि ही सिस्टम त्यांनी काय केलं बघा बंगालमध्ये सुरू केली 10 फेब्रुवारी 1790 मध्ये। काय बोलले 10 फेब्रुवारी 1790 मध्ये। परंतु एक गोष्ट लक्षात ठेव चला, आता कंपनीचा महसूल कन्फर्म झालाय, समजलं काय बोललो मी। याच्या पहिले लिलाव पद्धतीमध्ये काय होतं बघा प्रत्येक जिल्ह्याचा महसूल वेगळा यायचा, पण आता कन्फर्म 89% महसूल कंपनीला मिळायला लागलाय आणि त्यामुळे या कॉर्नवॉलिसनं काय केलं बघा ही जी दशवार्षिक बंदोबस्त पद्धती आहे ही कायमची त्या ठिकाणी डिक्लेअर करून टाकली। कायमची म्हणजे ह्या जमिनी ज्या जमीनदारांना दिल्या होत्या त्या जमिनी आता इथं कायमस्वरूपी कुणाला दिल्या बघा ह्या जमीनदारांना दिल्या आणि त्या दिल्या सरळ सरळ लक्षात ठेव चला 22 मार्च 1793 ला काय केलं बघा ज्या जमिनी 10 वर्षासाठी या जमीनदारांना दिल्या गेल्या होत्या त्या आता त्यांच्याकडे कायमस्वरूपी दिल्या आणि म्हणून त्या पद्धतीला एक नाव दिलं आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेव चला कायमधारा पद्धत। काय बोललो बघा कायमधारा पद्धत। तुम्हाला बऱ्याचदा कधी कधी परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कायमधारा पद्धती या ठिकाणी कुणी सुरू केली, तर आपला आन्सर काय पाहिजे बघा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी ही सिस्टम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि कधी सुरू केली तर 22 मार्च 1793 ला ही सिस्टम काय केली बघा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या कायमधारा पद्धतीने जमिनी कायमच्या जमीनदारांकडे गेल्या म्हणजे ते जमिनीचे कायमचे मालक बनले म्हणून तिला अजून एक नाव आहे बघा आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेव चला जमीनदारी पद्धत। काय बोललो बघा त्या ठिकाणी जमीनदारी पद्धत। जर तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या पद्धतीने जमीनदार हा जमिनीचा मालक बनला तर आपला आन्सर पाहिजे बघा कायमधारा किंवा काय ठिकाणी जमीनदारी आणि कुणी सुरू केलेली आहे कॉर्नवॉलिसने। कधी सुरू केली 22 मार्च 1700 काय बघा त्या ठिकाणी 93 मध्ये ही सिस्टम त्यांनी सुरू केलेली आहे। म्हणजे दोन तुमचे मुद्दे क्लिअर झाले। आता आपण येतो बघा त्या ठिकाणी न्यायिक सुधारणेकडे। मग आता पहिला भाग लक्षात ठेव चला बघा ज्यावेळेस आपण न्यायिक सुधारणेबद्दल बोलतो मग या कॉर्नवॉलिसने काय केलं बघा आपल्या भारतामध्ये सरळ इथे एक नवीन न्याय पद्धती लागू केली आणि त्या न्याय पद्धतीचं नाव लक्षात ठेव चला पंचवार्षिक बंदोबस्त पद्धती किंवा पंचवार्षिक आपण त्याला इथं पंचवार्षिक म्हणण्यापेक्षा एक नाव देतो त्याला मी पंचस्तरीय। म्हणजे न्यायालयाचे काय केले बघा त्यांनी 5 स्तर तयार केले। पंचस्तरीय न्याय व्यवस्था जी आहे ही न्याय व्यवस्था काय केली बघा त्यांनी आपल्या भारतामध्ये लागू केली। कशी लागू केली 2 मिनिटं लक्ष द्या। तुम्हाला कधी कधी असाही प्रश्न येतो की खालीलपैकी भारतामध्ये पंचस्तरीय न्यायव्यवस्था कुणी लागू केली तर आपला आन्सर काय पाहिजे बघा हा कॉर्नवॉलिस यांनी काय केले ही त्या ठिकाणी न्यायव्यवस्था लागू केलेली। आता कशी लागू केली 2 मिनिटं लक्ष द्या। मला सांगा आपल्या भारतामध्ये मी याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की त्या लॉर्ड वॉरन हेस्टिंगने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा दिवाणी न्यायालय अरे बरोबर आहे का जिल्हा काय त्या ठिकाणी दिवाणी न्यायालय आणि जिल्हा फौजदारी न्यायालय सुरू केलं होतं बरोबर आहे। जिल्हा दिवाणी आणि काय बघा त्या ठिकाणी जिल्हा फौजदारी न्यायालय त्या वॉरन हेस्टिंगने सुरू केलं होतं। आता यांनी काय केलं बघा त्याच्यामध्ये वाढ कशा केलं लक्षात ठेव चला या जिल्हा दिवाणी न्यायालयाच्या खाली एक न्यायालय सुरू केलं बघा आणि त्या न्यायालयाचं नाव लक्षात ठेव चला कोर्ट ऑफ रजिस्ट्रारचे न्यायालय। काय बोललो बघा त्या ठिकाणी कोर्ट ऑफ रजिस्ट्रारचे न्यायालय जे आहे ते सुरू केलं त्याच्या खाली। त्याच्यानंतर लक्षात ठेव चला बघा ह्या कोर्ट ऑफ रजिस्ट्रारच्या नंतर अजून एक न्यायालय सुरू केलं आणि त्या न्यायालयाचं नाव लक्षात ठेव चला बघा मुन्सिपचे न्यायालय। काय बोललो त्या ठिकाणी मुन्सिपचे न्यायालय। हे नावं तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। आता या जिल्हा दिवाणी न्यायालयाच्या वरती अजून एक न्यायालय सुरू केलं बघा त्या न्यायालयाचं नाव लक्षात ठेव चला आपण ज्याला प्रांतीय न्यायालय म्हणतो। काय बोललो बघा प्रांतीय न्यायालय आणि या प्रांतीय न्यायालयाच्या वरती एक न्यायालय अजून सुरू केलं त्या न्यायालयाचं नाव लक्षात ठेव चला सदर दिवाणी अदालत। काय बोललो मी सदर दिवाणी काय बघा या ठिकाणी अदालत जी आहे ही अदालत त्या ठिकाणी सुरू केली। म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारे ही जी न्यायव्यवस्था आहे ही त्या ठिकाणी काय केलं बघा ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केलेली आहे बघा। आता इथं एक वेगळा मुद्दा आहे बघा ज्या खटल्याची रक्कम तिथं पण ठरवलं गेलं ज्या खटल्याची रक्कम या ठिकाणी 50 रुपयापर्यंत आहे असे खटले या मुन्सिपच्या न्यायालयामध्ये। त्यानंतर ज्या खटल्याची रक्कम 200 रुपयापर्यंत आहे असे खटले या कोर्ट ऑफ रजिस्ट्रारच्या न्यायालयामध्ये। त्यानंतर ज्या खटल्याची रक्कम या ठिकाणी 500 रुपये आहे असे खटले या जिल्हा दिवाणी न्यायालयामध्ये। ज्या खटल्याची रक्कम त्या ठिकाणी 1000 रुपये आहे असे खटले प्रांतीय न्यायालयामध्ये आणि जर एखाद्या खटल्याची रक्कम 1000पेक्षा जास्त असेल तर ते खटले त्या ठिकाणी कुठं बघा या सदर दिवाणी अदालतमध्ये। परंतु हे जे 4 प्रांतीय न्यायालय आहेत ज्याला तुम्ही फिरते न्यायालय म्हणता हे 4 ठिकाणी काय केलं बघा सुरू केलेले आहेत। त्यामध्ये पहिलं ठिकाण लक्षात ठेव चला कलकत्ता इथं त्या ठिकाणी पहिलं फिरतं न्यायालय सुरू केलं।
त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा तर मुर्शिदाबाद या ठिकाणी पण हे न्यायालय सुरू केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण जर बघितलं ढाका या ठिकाणी पण सुरू केलं आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं बघा पाटणा या ठिकाणी पण काय केले, हे प्रांतीय किंवा जे फिरते न्यायालय आहे हे त्यांनी सुरू केलेले आहे। म्हणजे अशा प्रकारचे 4 प्रांतीय न्यायालय त्यांनी काय केलं बघा सुरू केले। हा एक अशा प्रकारची एक सिस्टम त्यांनी भारतामध्ये सुरू केलेली आहे। अजून एक वेगळा मुद्दा लक्षात ठेवायचा, आता मी तुम्हाला पाठीमागं काय सांगितलं होतं बघा, आता हे जिल्हा दिवाणी न्यायालय कुणी सुरू केलेले, वॉरेन हेस्टिंगने। पण त्यांनी काय केलं बघा, ह्या जिल्हा दिवाणी न्यायालयाचा अध्यक्ष म्हणून कलेक्टरला नेमलं। म्हणजे कलेक्टरकडे 2 कामं, एक तर जिल्ह्याचा महसूल सांभाळणे आणि दुसरं काय बघा त्या ठिकाणी जिल्ह्याचं हे जे काही न्यायालयीन व्यवस्था आहे ती सांभाळणे। मग या कॉर्नवॉलिसने काय केलं बघा, त्या कलेक्टरकडून ह्या जिल्हा दिवाणी न्यायालयाचे अधिकार काढून घेतले आणि अधिकार काढून घेऊन काय केलं बघा 1792 मध्ये, काय बोललो मी 1792 मध्ये एक नवीन पद भारतात निर्माण केलं आणि त्या पदाचं नाव लक्षात ठेवायचं जिल्हा न्यायाधीश। काय बोललो मी या ठिकाणी, जिल्हा न्यायाधीश हे जे पद आहे हे त्या ठिकाणी 1792 मध्ये कोणी सुरू केलं बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिसने या ठिकाणी सुरू केलेलं आहे। 1772 मध्ये कलेक्टर पद निर्माण केलं बघा, पाठीमागे सांगितले वॉरेन हेस्टिंगने। आणि आता 1792 मध्ये या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश हे पद कोणी निर्माण केलं बघा, या लॉर्ड कॉर्नवॉलिसने हे पद त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। अशा प्रकारचे त्याचे हे 3 कार्य आपण त्या ठिकाणी समजून घेतले आणि आता आपण जातो बघा त्याच्या पुढच्या कार्याकडे आणि ते लक्षात ठेवायला या ठिकाणी फौजदारी कार्य। काय बोललो बघा, फौजदारी जे कार्य आहे आता आपण त्याच्याकडे जाऊया। पहिला तर एक भाग लक्षात ठेवायचा, आपल्या भारतामध्ये फौजदारी कार्य म्हणजे नेमकं काय, फौजदारी कार्य म्हणजे आपण सोप्या भाषेमध्ये इथं आपण त्याला म्हणूया हे पोलीस कार्य, थोडक्यात पोलिसांचं कार्य। आपल्या भारतामध्ये पोलीस सिस्टम वगैरे असा काही प्रकार यापूर्वी नव्हता। मग या कॉर्नवॉलिसने काय केलं बघा, विशेष करून बंगालमध्ये इथं 400 चौरस किलोमीटरचा असा एक एरिया निश्चित केला आणि एरिया निश्चित करून काय केलं बघा, या ठिकाणी पोलीस चौक्या बसवल्या। काय बोललो बघा त्या ठिकाणी पोलीस चौक्या। आता काय बोलतोय थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। मग आता या पोलीस चौक्याच्या वरती आता तिथं एक नवीन पद निर्माण केलं पोलीस चौकीमध्ये आणि ते पद लक्षात ठेवायचं बघा, तर ते पद आहे त्या ठिकाणी पोलीस शिपाई नावाचं पद आहे। काय बोललो बघा, पोलीस शिपाई। मग या पोलीस शिपायांच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन पद निर्माण केलं दरोगा आणि अजून एक लक्षात ठेवायचं दरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जिल्हा पोलीस यंत्रणेचा प्रमुख म्हणून पुन्हा एक नवीन पद निर्माण केलं बघा 1792 मध्ये आणि त्या पदाचं नाव लक्षात ठेवायचं जिल्हा या ठिकाणी पोलीस अधीक्षक। काय बोललो बघा, जिल्हा पोलीस अधीक्षक, ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये एसपी म्हणतो बघा, एसपी। म्हणजे सरळ एक भाग लक्षात ठेवायचा, ह्या कॉर्नवॉलिसने काय केलंय, भारतामध्ये एवढं एक प्रशासकीय स्वरूपाचं स्ट्रक्चर भारताला त्या ठिकाणी दिलेलं आहे, तो एक वेगळा मुद्दा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। अशा प्रकारचं त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा यांनी भारतामध्ये राबवल्यामुळं आपण त्याला भारतातील पोलीस यंत्रणेचा या ठिकाणी सरळ इथं जनक असंही म्हणतोय, पोलीस यंत्रणे जनक। त्यानंतर त्यांनी भारतामध्ये अशा प्रकारची या ठिकाणी ही जी न्यायालयीन व्यवस्था राबवलेली आहे त्यामुळे आपण त्याला भारतीय न्याय व्यवस्था याचा पण जनक म्हणतो। म्हणजे सरळ सरळ एकंदरीत आपण जर बघितलं तर हा जो काही लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे याला या ठिकाणी कोणत्या कोणत्या पद्धतीचं जनक म्हणायचं बघा, तर लक्षात ठेवायचं भारतामधली जी नागरी किंवा प्रशासकीय जी सेवा आहे बघा, नागरी किंवा काय त्या ठिकाणी प्रशासकीय सेवा, या सेवेचा जनक त्या ठिकाणी कोणाला म्हणायचंय, लॉर्ड कॉर्नवॉलिसला। हा झाला पहिला मुद्दा। त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं तर लॉर्ड कॉर्नवॉलिसना भारतामधील जे काही त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आहे या पोलीस यंत्रणेचा प्रमुख पण त्या ठिकाणी कोणाला म्हणायचं बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिसला। आणि तिसरा एक भाग लक्षात ठेवायचा, भारतामधली जी काही त्या ठिकाणी न्याय व्यवस्था आहे या न्याय व्यवस्थेचे जनक पण त्या ठिकाणी कोणाला म्हणायचं बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिसला। या लॉर्ड कॉर्नवॉलिसने 2 पदं निर्माण केले, त्यातलं पहिलं पद आहे बघा एसपी म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि दुसरं एक पद आहे ज्या पदाचं नाव लक्षात ठेवायचं बघा, जिल्हा न्यायाधीश नावाचं एक पद आहे बघा। काय बोललो मी, जिल्हा न्यायाधीश। अशा 2 पदाची निर्मिती या ठिकाणी सरळ कुणी केलेली आहे बघा, लॉर्ड कॉर्नवॉलिस याने या ठिकाणी या 2 पदाची निर्मिती केलेली आहे। हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। ओके, तर अशा प्रकारे हा लॉर्ड कॉर्नवॉलिस सगळ्यांनी काय करा बघा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा हा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे। आता थोडंसं यापुढं लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या नंतर आता मी तुम्हाला आत्तापर्यंत 2 व्यक्ती सांगितलेत, वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस। आता तिसरा एक व्यक्ती लक्षात ठेवायचा बघा, त्या व्यक्तीचं नाव आहे त्या ठिकाणी सर जॉन शोअर। हा या ठिकाणी बंगालचा 3रा गव्हर्नर जनरल बनला आणि त्याचा एकूण कालखंड आहे 1793 ते 1700 किती बघा 98। याच्या कालखंडामध्ये विशेष असं त्या ठिकाणी काही घडलेलं नाही। हा पण एक मात्र घटना घडली बघा आणि ती घटना लक्षात ठेवत चला, 1793चा हा जो चार्टर ॲक्ट आहे बघा,
हा चार्टर ॲक्ट त्या ठिकाणी काय केला आहे, हा इथं सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया तो संमत केला बघा या सर जॉन शोरच्या कालखंडामध्ये. समजलं सगळ्यांना. लॉर्ड कॉर्नवॉलिसवरती पण तुम्हाला बऱ्याचदा या टाईपमध्ये प्रश्न आलेले आहेत. आणि इथं तुम्हाला अजून एक मुद्दा मला सांगायचं राहिला की लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतामध्ये जेवढ्या काही सुधारणा केल्या होत्या किंवा त्यांनी जेवढं काही कार्य केलं होतं बघा, ते कार्य एका पुस्तकामध्ये म्हणजे एक आपण ज्याला म्हणूया पुस्तकामध्ये सुसंबद्ध केलं. सुसंबद्ध म्हणजे कायद्यानुसार लिहून ठेवणं, आणि ते त्या ठिकाणी पब्लिश केलं बघा 1793ला. आणि त्याला एक नाव दिलं आणि ते नाव आहे बघा या ठिकाणी कॉर्नवॉलिस. ओके, कॉर्नवॉलिस कोड संहिता. संहिता म्हणजे कायदा. ओके, कॉर्नवॉलिस त्या ठिकाणी काय बघा कोड संहिता हे त्याला नाव दिलं गेलं. आणि ते पब्लिश कधी केली बघा 1793मध्ये. या इकडे डबल 93मध्ये या ठिकाणी पहिला चार्टर अधिनियम संमत केला. आतापर्यंत आपल्या इतिहासामध्ये एकूण 4 कायदे आहेत चार्टर अधिनियमाचे. त्यातला पहिला चार्टर अधिनियम आहे बघा 1793. 20 वर्षांनी पुढे डबल दुसरा केलेला आहे 1793च्या नंतर. दुसरा आहे बघा 1813, डबल 20 वर्ष 1833. आणि शेवटचा चार्टर अधिनियम आहे बघा 1853मध्ये. म्हणजे 20 वर्षांनी पुढे त्या प्लस केले येतं. तर पहिला अधिनियम कधीचा आहे बघा 1793चा. मग आता या अधिनियमाने नेमकं काय बदल केले, एकच बदल कन्फर्म लक्षात ठेवा. किती बघा, एक बदल. आणि तो बदल दोन बदल त्या ठिकाणी काय करा बघा इथं कन्फर्म लक्षात ठेव. चला ते 2 बदल कोणते बोलू आपण त्या ठिकाणी. चला मग आता 1793चा हा जो कायदा आहे तसे 2 बदल मी तुम्हाला मगाशी बोललो होतो बघा. ही जी EIC कंपनी आहे, या EIC कंपनीचे ब्रिटनमध्ये 2 बोर्ड आहेत. त्यापैकी पहिलं आहे कोणतं बघा BOD नावाचं. कोणतं बोललोय मी, BOD हे एक बोर्ड आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा BOP हे एक बोर्ड आहे. आणि आता पार्लमेंट जे आहे बघा ब्रिटनचं पार्लमेंट, या पार्लमेंटच्या मार्फत त्या ठिकाणी अजून एक बोर्ड निर्माण झाले, ते म्हणजे कोणतं बघा BOC. आता मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो BODचं काम काय होतं बघा, या ठिकाणी सरळ सरळ व्यापारी कामकाज एक आहे, बरोबर आहे का नाही. आणि सेकंड त्या ठिकाणी काय काम होतं बघा राजकीय. मग आता राजकीय कामामध्ये मगाशी तुम्हाला एक वाक्य बोललो तुम्ही. आता हे जे BOC आहे हे BOC काय करायचं बघा, एखाद्या अधिकाऱ्याची निवड करायचं आणि निवड केलेल्या अधिकाऱ्याला भारतामध्ये नियुक्ती देण्याचं काम हे कोण करायचं बघा त्या ठिकाणी, हे करायचं सरळ राजकीय म्हणजे BOD करायचं. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न हा पडलाय निवड आणि नियुक्ती याच्यामध्ये काय फरक आहे, लक्ष द्या. मग फरक काय, आता मला सांगा, तुम्ही शिक्षक झाल्यानंतर किंवा शिक्षक होण्याच्या अगोदर, आता आपण कन्सिडर करूया MPSC मार्फत तुमचा पेपर झाला. काय बोलू बघा, MPSC मार्फत कन्सिडर होणार नाही कधी, पण आता सध्याला तुमचे पेपर TCS किंवा IBPS किंवा शिक्षण परिषद जे काय असेल ते. पण एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, MPSC मार्फत तुमचा पेपर झाला, तो पेपर त्या ठिकाणी तुम्ही पास केला आणि पास करून काय झालं बघा, तुमची त्या ठिकाणी शिक्षक म्हणून MPSCनं काय केलं, या ठिकाणी निवड केली. तुम्हाला MPSC नियुक्ती देणार नाही, फक्त निवड केली तुमची. मग तुमच्या निवड केलेल्या उमेदवारांची यादी ही MPSC काय करते माहिती आहे का, डायरेक्ट त्या ठिकाणी देते शिक्षण परिषदेकडे. कोणाकडे देते बघा, शिक्षण परिषद. आणि मग तुम्हाला शिक्षण परिषद त्या ठिकाणी काय करते, वेगवेगळ्या शाळेवरती त्या ठिकाणी नियुक्ती देते. म्हणजे शिक्षण परिषदेचं काम आहे फक्त नियुक्ती देणं, निवड करणं नाही. निवड कोण करते, MPSC करते. तसं आता इथं काय व्हायचं माहिती आहे का, निवड कोण करते, BOC करते. आणि निवड केलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्ती कोण देते, BOD देते. पण आता मॅटर हा आहे 1784 पासून हे सुरू आहे सगळं. बोललोय मगाशी मी 84 हे बोर्ड आपण निर्माण केलं, तेव्हापासून सिस्टम चालू आहे. पण निवड करताना काहीच क्रायटेरिया नव्हता बघा. मग आता एक क्रायटेरिया ठेवला गेला आणि तो क्रायटेरिया असा आहे की आता जर तुम्हाला भारतामध्ये ह्या अधिकारी म्हणून जायचे तर ह्या BOC मार्फत या ठिकाणी परीक्षा घेतली जाईल आणि त्या परीक्षेला नाव दिलं बघा ICS परीक्षा, म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस. म्हणजे ब्रिटनमध्ये स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाली कोणत्या कायद्याने बघा, 1793च्या कायद्याने. आणि नाव लक्षात ठेवा चला ICS परीक्षा. आणि तुम्हाला हाच प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटनमध्ये ICS परीक्षेला सुरुवात केली, तर लक्षात ठेवा चला कोणता कायदा बघा, 1793चा कायदा. आणि मग ICS परीक्षा पास करणारे विद्यार्थी, मग या विद्यार्थ्यांची निवड केल्या जायची BOC मार्फत आणि ती यादी मग या BODकडं आणि मग त्यांना भारतामध्ये नियुक्त केलं जायचं. ओके, म्हणजे हा एक फरक आपल्याला माहित पाहिजे. पण इथं आता झालंय काय, ICS परीक्षेला जे भारतीय विद्यार्थी आहेत, या भारतीय विद्यार्थ्यांना काय होतं बघा, या ठिकाणी ही परीक्षा निषिद्ध होती. म्हणजे भारतीय विद्यार्थी ही परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकत नव्हता. हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि हे कुणाच्या कालखंडात घडलं बघा, त्या सर जॉन शोरच्या. आणि आता या सर जॉन शोरच्या नंतर एक सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती आला. त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा चला, रिचर्ड वेलेस्ली नावाचा व्यक्ती आहे. रिचर्ड वेलेस्ली 1798
ते 1805 हाताचा कालखंड आहे. आणि मग या वेलस्लीच्या कालखंडामध्ये नेमकं काय काय झालं आपण त्याच्याबद्दल चर्चा करू आपल्या उद्याच्या तासामध्ये. ओके, तर इथं थांबतो मी. उद्या भेटू आपण डायरेक्ट. आता तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि 2 मिनटं लक्ष द्या. जेवढे आपले विषय आहेत त्या विषयाच्या ज्या PDF नोट्स आहेत, काय बोललो मी, PDF नोट्स, ह्या अजून कुणालाच आपण प्रोव्हाइड केलेल्या नाहीत. येतील, सगळ्या तुम्हाला नोट्स भेटतील, काळजी करू नका. ओके, कुणीच काळजी करू नका. माझा नंबर प्रत्येकाकडे आहे, तरी पण डबल रिपीट करतोय. माझा नंबर आहे बघा 99 75 75 54 99. नाव तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालं असेल, अमोल सर हे नाव आहे. जर तुम्हाला PDF नोट्स ॲप्लिकेशनमध्ये जर नाही मिळाल्या, इथं मला मेसेज करा, तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स भेटून जातील. ठीक आहे, पण थोडं थांबा, आता लगेच करू नका. पहिले तुम्हाला नोट्स मी ॲप्लिकेशनमध्ये देतो, काळजी करू नका. ओके, आणि एखाद्या तासाबद्दल किंवा एखाद्या लेक्चर संदर्भात जर तुमची काही अडचण असेल तर मला या नंबरवरती कधी फोन करा, रिसिव्ह केला जाईल. अन्यथा तुम्हाला कॉलबॅक करून जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याचं आन्सर तुम्हाला केलं जाईल. ओके, तर थांबूया, भेटू उद्या. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.